आज आपण संत श्रेष्ठ एकनाथ बाबाच्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. दशमी व्रताचा आरंभो, दशमी व्रताचा आरंभो, दिंडी कीर्तन करा समारंभो, दिंडी कीर्तन करा समारंभो, तेने तो स्वयंभू, तेने तो स्वयंभू, संतोष पावे, संतोष पावे. एकादशी जागरण, हरिपूजन नाम कीर्तन, हरिपूजन नाम कीर्तन, हरिपूजन नाम कीर्तन. द्वादशी शिरापती जान, द्वादशी शिरापती जान, वैष्णवजन सेविती, वैष्णवजन सेविती. आयशे व्रत 3 दिन, आयशे व्रत 3 दिन, घरी जो आदरे परिपूर्ण, घरी जो आदरे परिपूर्ण. एका जनार्दनी बंधन, तया नाही सर्वता, एका जनार्दनी बंधन, तया नाही सर्वता. प्रथम मी शांतीब्रह्म एकनाथ बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. मी वारी आणि वारकरी याबद्दल बोलणार आहे. नाथबाबांनी या अभंगामधून वारकरी म्हणजे काय आणि वारकऱ्याचे नियम काय आहेत, नियमावली या अभंगामधून वारकऱ्याची नाथबाबांनी सांगितलेली आहे. कारण वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे तो माऊलीनं पाया रचलेला आहे. 1212 नंतर माऊलीचा जन्म किंवा माऊलीचा अवतार 1196ला माऊलीचा अवतार झाला. 1212मध्ये माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणून माऊलीने या वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे. विस्तार नामदेव महाराजांनी केलेला आहे. आणि खांब, वारकरी संप्रदायाचा जो खांब आहे तो एकनाथ बाबांनी उभा केलेला आहे. आणि कळस या वारकरी संप्रदायाचा जगद्गुरु तुकोबाराय यांनी काढलेला आहे. आणि या बिल्डिंगची निर्मिती झाल्यावर, पूर्ण ही बिल्डिंग तयार झाल्यानंतर त्याला ध्वजा लावायचं काम हे बहिणाबाई यांनी केलेलं आहे. असा हे वारकरी संप्रदाय 1212 पासून आज 21व्या शतकापर्यंत चालू आहे. मात्र आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदाय म्हटलं की त्याचे काही वारकऱ्याचे काही नियम आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधन, फळ घ्यायची येणे. कारण होय होय 2 वेळेस जी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये म्हटलेलं आहे. पाहे पाहे रे पंढरी, कारण तुमच्या जीवनामध्ये नुसतं वारकरी होतो म्हणण्यानं वारकरी होणार नाहीत. वारकरी व्हायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये विचारपूर्वक वारकरी होवं लागेल. ज्याला वारकरी व्हायचं आहे त्याने त्याच्या जीवनामध्ये वारकऱ्याचे नियम हे पालन केलेच पाहिजे. वारकऱ्याचे काय नियम आहेत तर वारकऱ्याचे नियम नाथबाबांनी या अभंगामधून सांगितलेले आहेत. कारण वारकऱ्याचे नियम म्हणजे वारकरी म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये, कारण गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणे, कपाळाला अष्टगंध लावणे, गोपीचंद अष्टगंधाचा टिळा लावणे, आणि 15 दिवसाला जी एकादश असते ते एकादशीचं व्रत करणे. आता मग 12 महिन्याच्या म्हणजे 15वाडा एकादशी येते, महिन्याला 2 एकादशी येतात. कारण पुन्हा वर्षाच्या जे बारदुनी 24 एकादशी होतात. 2 मोठे एकादशी आहेत, एक आषाढी एकादशी आहे आणि एक कार्तिकी एकादशी आहेत. हे व्रत त्याच्या जीवनामध्ये करायचं आहे. आणि ते व्रत कसं केलं पाहिजे, कारण नाथबाबा या अभंगामधून सांगतात. कारण हे 3 दिवसाचं व्रत आहे. दशमी व्रताचा आरंभो, दिंडी कीर्तन करा समारंभो, तेने तो स्वयंभू, संतोष पावे. एकादशी जागरण, हरिपूजन नाम कीर्तन, द्वादशी शिरापती जान, वैष्णवजन सेविती. आयुष्य व्रत 3 दिन, करी जो आदरे परिपूर्ण. एका जनार्दनी बंधन, तया नाही सर्वता. कारण जो वारकरी झालेला आहे, ज्यानं त्याच्या जीवनामध्ये वारकरी म्हणून दीक्षा घेतलेली आहे, वारकऱ्यांना
जशी दशमी दिवशी एक टाईम त्याच्या जीवनामध्ये भोजन करायचं आहे, तेही सूर्य अस्ताच्या आधी. सूर्य मावळल्यानंतर वारकरी हा जेवण करायचं नाही. हा वारकरी म्हणजे एकादशीचा विधी आहे 3 दिवसाचा. आणि संध्याकाळी त्या दिवशी काय करायचं, कारण दिंडी कीर्तन म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी भजन कीर्तन करायचं, जागरण करायचं. पहाटे उठल्यानंतर काकडा करायचा. काकडा झाल्यानंतर पुन्हा ते, कारण भगवंताची पूजा करायची. नंतर तुमच्या वाटेला आलेलं दिवसभर तुम्ही कर्म करायचं. एकादशी दिवशी फक्त एक लवंग खायची. त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये भोजन करायचं नाही, फराळसुद्धा करायचा नाही. आणि त्या दिवशी संध्याकाळी हरिपूजन, कारण हरीचं नामकीर्तन तुमच्या जीवनामध्ये करायचं आहे. आणि द्वादशी दिवशी शिरापती जाणं, वैष्णव जनसेविते. जे वैष्णव होते तेच वारकरी झालेले आहेत. आणि द्वादशी दिवशी म्हणजे तुमच्या जीवनामध्ये पुन्हा सकाळ उठायचं, काकडा झाला, देवाची पूजा झाली, नंतर नैवेद्य भगवंताला दाखवायचा. एक तरी वारकरी तुमच्या सोबत पंक्तीला घेऊन त्याला जेवण घालायचं. जो तुमच्या जीवनामध्ये कोणीही मिळू त्या एक वारकऱ्याला सोबत घ्यायचं, जेवण घालायचं. आणि त्याला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घडल ते दान द्यायचं. असा जो त्याच्या जीवनामध्ये परत संध्याकाळी परत भोजन करायचं नाही, संध्याकाळी परत हरिजागर नामचिंतन करायचं. हे एकादश केल्यानंतर, हे 3 दिवसाचं व्रत त्याच्या जीवनामध्ये केल्यानंतर एक व्रत होतं, म्हणजे एक एकादशीचं फळ त्याच्या जीवनामध्ये मिळतं. म्हणून 12 24 एकादशी अशाच आपल्या जीवनामध्ये जो करतो तो वारकरी आहे. म्हणून नाथबाबा म्हणतात, एका जनार्दनी बंधन तया नाही सर्वता. त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये बंधनच नाही, तो सर्व बंधनामधून मुक्त आहे. त्याला मुक्त होण्याची गरज नाही त्याच्या जीवनामध्ये. म्हणून याच्याबद्दल नामदेव महाराज म्हणतात, आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरि कीर्तन संत संगती निरंतर प्रेमधन हे भांडार विनवी विष्णुदास नामा आमची आईसी परंपरा. ही परंपरा जी आहे, कारण माऊलीपासून नाथ महाराज, नामदेव महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, बहिणाबाई यांनी जी परंपरा ठरवून दिलेली आहे, ज्या परंपरेनं तुमच्या जीवनामध्ये ठरवून दिलेला जे नियम आहे, त्या नियमानं जो त्याचं पालन करतो तोच वारकरी आहे. पंढरपूरची 20 दिवसाची वारी ही दिंडीमधली तुमच्या जीवनामध्ये ही वारी, त्याला वारी म्हटलं जात नाही. इथं होय होय जो वारकरी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कारण जन्माला आलाय तो वारकरी आहे. कारण जन्ममरणाची ही वारीच आहे. त्या जन्ममरणाच्या वारीमधून तुमच्या जीवनामध्ये मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला वारकरी होवं लागेल. वारकरी झाल्यानंतर वारकऱ्याचे जे नियम आहेत, हे 3 दिवसाचं व्रत तुमच्या जीवनामध्ये करावंच लागेल. त्याला दुसरं साधन करण्याची त्याच्या जीवनामध्ये गरज नाही. कारण त्यानं फक्त गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळाला अष्टगंध, बुक्का नियमाने सकाळा काकडा, हरिपाठ, भजन कीर्तन याच्या व्यतिरिक्त त्याला काही करण्याची गरज नाही. 15 दिवसाला ही एकादशी येते. या 15 दिवसाला आलेल्या एकादशीचं हे 3 दिवस व्रत त्याच्या जीवनामध्ये करायचं. याच्याशिवाय नामदेव महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये दुसरं साधनच मला माहीत नाही. जसं नामदेव महाराजाला साधन माहीत नाही, तसं आपल्याही जीवनामध्ये जो वारकरी आहे त्यालाही त्याच्या जीवनामध्ये दुसरं साधन माहीत करून घेण्याची गरजच नाही. वारकरी म्हटलं की प्रेम हे धन त्याचं आहे. कारण नामदेव महाराजांनी सांगितलं की संत संगती निरंतर प्रेम धन हे भांडार विनवी विष्णुदास नामा आईसी आमची परंपरा. जशी नामदेव महाराजाची परंपरा आहे तशीच आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाची ही परंपरा असली पाहिजे. जो या 3 दिवसाचं व्रत करतो तोच वारकरी आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 20 दिवस दिंडीमध्ये गेलात आणि तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये एकादशीचं व्रत जसं नाथबाबांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये नाही केलात तर तुम्ही वारकरी होणार नाहीत. म्हणून जे तुकोबाराय म्हणतात, काय करावी साधन फळ अवघेची येणे. कारण फळ मिळणारच नाही. कारण फळ मिळायचं असेल तर साधू संतांनी घालून दिलेली जी नियम आहेत
त्या नियमाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये त्याच्याप्रमाणे आचरण करावं लागतं. आता हे वारकरी किंवा वारी किंवा आषाढी जी एकादशी आहे, या एकादशीचं महात्म्य काय? कारण एकादशीचं महात्म्य असं आहे आषाढी एकादशीचं, कारण या एकादशीबद्दल भगवान श्रीकृष्ण याला युधिष्ठिरनं प्रश्न विचारला की आषाढ शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशी व्रताचा विधी काय, हा विधी कसा केला पाहिजे आणि हा विधी केल्यानंतर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये काय फळ मिळतं, असं भगवान श्रीकृष्णाला युधिष्ठिर यांनी प्रश्न केला. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की युधिष्ठिर, हाच प्रश्न नारदजींनी ब्रह्माजीला केला होता आणि ब्रह्माजींनी जे उत्तर नारदजीला दिलं तेच तुला मी उत्तर देतो. कारण सत्ययुगामध्ये एक माधाता नावाचा राजा होता. तो राजा प्रजेवर अत्यंत प्रेम करणारा न्यायनिष्ठ राजा होता. कारण त्याच्या जीवनामध्ये धर्मानं आचरण करणारा, धर्मशास्त्राला मानणारा, देवाला मानणारा राजा. त्याच्या जीवनामध्ये पण नीतीनं काय लिहिलेलं असतं, भूतकाळामध्ये काय होणार आहे हे कुणाच्या जीवनामध्ये कुणाला कळलेलं नाही. तसं त्या राज्य कारभार त्याचा सुरळीत चालू होता. प्रजा खुश होती, राजवैभव सुंदर सगळं असताना, कारण भविष्यामध्ये काय आहे मनुष्याच्या जीवनामध्ये कळत नाही. तसं त्या राज्यामध्ये असं झालं की 1 वर्ष दुष्काळ पडला, दुसरा वर्ष दुष्काळ पडला, तिसरा वर्ष दुष्काळ पडला, म्हणजे 3 वर्ष दिवस पाऊसच पडला नाही. त्या राजानं मोठा यज्ञ केला. पाऊस त्या राज्यामधले सर्व ऋषी मुनी बोलून मोठा यज्ञ केला. लोक मरू लागले. 3 वर्षे पाणी नाही म्हणल्यानं लोकाला पाणी प्यायला मिळणार, अन्न मिळणं गेलं. आणि मग राजानं यज्ञ करूनही 3ऱ्या वर्षी पाऊस पडला नाही. राजा दुःखित झाला आणि राजा जंगलामध्ये तो भटकत फिरू लागला. आणि भटकत फिरत असताना जंगलामध्ये त्याला एक आश्रम दिसला. आणि त्या आश्रमामध्ये गेला तर तो अंगिरा ऋषीचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये गेला. आता राजाला, माधाता राजाला पाहून त्या ऋषीने त्याचं सुंदर असं स्वागत केलं. माधाता राजाचं स्वागत केल्यानंतर राजाच्या चेहऱ्यावर दुःखी राजा होता, कारण त्याची प्रजा दुःखी असल्यामुळं तो राजा दुःखी होता. हे अंगिरा ऋषीने पाहून राजाला विचारलं, राजा तुझ्या जीवनामध्ये काय संकट आहे, एवढा का दुःखी आहेस, तुझ्या जीवनामध्ये कोणता दुःख आहे ते मला तू सांग. मग त्यानं सांगितलं, मुनीवर, माझ्या राज्यामध्ये 3 वर्ष झालं पाऊस नाही. माझ्या प्रजेचे हाल, पाण्या वाचून माझी प्रजा, पाणी अन्ना वाचून माझी प्रजा मरत आहे. हे मला माझ्या जीवनामध्ये बघवत नाही. म्हणून काय जर शिक्षा द्यायची असेल भगवंतानं, काही पाप माझ्या जीवनामध्ये झाला असेल तर मला शिक्षा द्यावी. माझ्या प्रजेला कशामुळं शिक्षा भगवंतानं देऊ लागलेला आहे याचं मला काही कळत नाही. मी अनेक प्रयत्न केले पण मला माझ्या जीवनामध्ये याच्यावर काही मार्ग मिळत नाही. मुनीवर काहीतरी मार्ग सांगा. त्यावेळेस त्या अंगिरा ऋषीनं सांगितलं की तुझ्या राज्यामध्ये शूद्र लोक, कारण भगवंताचं ध्यानविधी करतात, त्यांना शूद्राला ध्यानविधी करण्याचा अधिकार कारण त्या काळामध्ये नव्हता. कारण शूद्रानं त्याच्या जीवनामध्ये वाटेला आलेलं कर्म करावं. म्हणून हे वारकरी जो संप्रदायाचा जन्म झालेला आहे. कारण शूद्राला आपल्या जीवनामध्ये वेद वाचण्याचा, भगवद्गीता वाचण्याचा, होम हवन असं अनुष्ठान करण्याचा अधिकार नव्हता. म्हणून हे वारकरी संप्रदायाचा नियम झाला, गावाच्या बाहेर आपण कीर्तन भजन करावं असं. कारण त्यावेळेस जी माऊलीनी वारकरी संप्रदायाचा जी जन्म झाला तर ह्याच्यामुळं झाला. म्हणून त्या राजाला सांगितलं की बाबा तुझ्या राज्यामध्ये शूद्र लोक, कारण त्याच्या जीवनामध्ये अनुष्ठान करतात, ते पाप आहे, त्यांना मारून टाक. राजा म्हणला, माझी आधीच प्रजा दुःखी आहे आणि तुम्ही सांगतात त्यांना मारून टाका. त्यांनी कोणता असा गुन्हा केलेला आहे, त्यांनी भगवंताचं चिंतन करतात, ध्यान करतात, मी कशाला त्यांना मारू. मग त्यांनी सांगितलं की दुसरा काहीतरी उपाय असला तर सांगा मुनीवर. त्यावेळेस तो, कारण अंगिरा ऋषी म्हणाले, राजा दुसरा उपाय आहे, तुला करशील तू. ते म्हणजे सांगा मुनीवर, कोणताही तुम्ही सांगा. मग आषाढ शुक्ल पक्षातील ही आषाढी एकादशी आहे, या एकादशीचं व्रत कर. हे 3 दिवसाचं व्रत कारण माधाता राजाने त्याच्या जीवनामध्ये केलं
आणि मग त्याच्या राज्यामध्ये तो भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाला. धो धो पाऊस पडला, प्रजा खुश झाली, राजा खुश झाला. तसं आपल्या जीवनामध्ये एकादशीचं व्रत करायचं आहे. साधू संतांनं सांगितलेल्या विधीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये एकादशीचं व्रत करावं. नाहीतर आपण आपल्या जीवनामध्ये वारकरीच नाहू. जो एकादशीचं व्रत करणार नाही तो वारकरी नाही. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरू तुकोबाराय सर्व वारकरी, कारण पंढरपूरला सर्व वारकऱ्याच्या दिंड्या येत आहेत, त्या वारकऱ्याच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.